नमस्कार. झोडियाक झोन 369 या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. कृतज्ञता, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली. नमस्कार. आपल्याकडे काय नाही आहे याची तक्रार आपण नेहमीच करतो, पण आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी आपण कधी मनापासून आभार मानतो का हो? आजचा हा व्हिडिओ एका अशा शब्दावर आहे जो तुमचे आयुष्य बदलू शकतो, आणि तो शब्द आहे कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. हो, कृतज्ञता का व्यक्त करावी आणि त्याचे आपल्या जीवनात काय सकारात्मक बदल होतात हेच आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर कृतज्ञता म्हणजे काय? कृतज्ञता म्हणजे केवळ थँक्यू किंवा आभारी आहोत असं म्हणणे नव्हे बरं का, तर आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवून त्याबद्दल मनापासून कृतज्ञ असणं. मग ती गोष्ट एखादी मोठी उपलब्धी असो किंवा सकाळी मिळालेला एक चहाचा कप असो. जेव्हा आपण तक्रार करणं सोडून आभार मानायला लागतो तेव्हा आपलं जग बदलतं. तर अशी ही कृतज्ञता का व्यक्त करावी? हो, तुम्ही विचाराल किंवा तुमच्या मनात सहज प्रश्न येईल, कृतज्ञता व्यक्त करून काय होतं? तर त्याचे अनेक फायदे आहेत. कृतज्ञता व्यक्त केल्याने मानसिक शांतता मिळते. जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा आपलं लक्ष कमतरतेहून हटून समृद्धीकडे जातं. त्यामुळे ताणतणाव आणि चिंता कमी होतात. तसेच नात्यांमध्ये गोडवा येतो. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील लोकांसाठी, जसे की आपले आई बाबा, आपला मित्रपरिवार, आपला जोडीदार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा नात्यांमधील आदर आणि प्रेम वाढतं. आपला आत्मविश्वासही वाढतो बरं का कृतज्ञता व्यक्त केल्याने. स्वतःच्या प्रगतीबद्दल कृतज्ञ राहिल्याने मी काहीच करू शकत नाही ही भावना आपल्या मनातून कायमची निघून जाते. आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठीही कृतज्ञतेचा फार उपयोग होतो. संशोधनानुसार जे लोक कृतज्ञ राहतात किंवा असतात, कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांना चांगली आणि शांत झोप लागते. परिणामी त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. कृतज्ञतेमुळे जीवनात सकारात्मक बदल देखील घडतात. हे सकारात्मक बदल कृतज्ञतेचा सराव केल्यावर तुम्हाला जाणवतीलच. यांचा अनुभव मी स्वतःच्या आयुष्यात देखील भरपूर घेतलाय आणि अजूनही घेतीये. नकारात्मक विचार कमी होऊन सकारात्मकता वाढते. कठीण परिस्थितीतही तुम्हाला लढण्याची ताकद मिळते. तुम्हाला आयुष्यात अधिक समाधानी वाटू लागते. कृतज्ञता व्यक्त केल्याने हे असे अनेक फायदे होतात. तर ही कृतज्ञता कशी व्यक्त करावी? हे खूप सोपं आहे. ग्रॅटिट्यूड जर्नल तयार करावं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी लिहून काढाव्या ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. मनापासून आभार माना. कुणी तुमच्यासाठी काही केलं तर त्यांना केवळ शिष्टाचार म्हणून नाही, तर मनापासून धन्यवाद द्या. स्वतःला वेळ द्या. निसर्ग, आरोग्य आणि तुमच्याकडे असलेल्या संधींसाठी रोज सकाळी 1 मिनिट शांत बसून त्यांचे आभार माना. तर मित्रांनो, आजपासूनच तक्रार करणं थांबवूया आणि आभार मानायला सुरुवात करूया. बघा, तुमचं आयुष्य कसं आनंदाने भरून जाईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही आज कोणत्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.